तर महाराणी ताराराणी या जैन होत्या। जैन मुनी नयन पद्मसागर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। दरम्यान महाराणी ताराराणी हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे। इतिहास माहिती नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नयेत असंही त्यांनी म्हटलं। वहां पर हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। जैन धर्मातले जो धर्म सत्य, अहिंसा आणि संयमासाठी ओळखला जातो, अशा धर्मातील आचार्यांनी व्यक्त होताना इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे। जातीमध्ये, धर्मामध्ये कलह उत्पन्न होईल, तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केली नसली पाहिजेत। तर पद्मसागर यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचायला हवा असं जैन मुनी निलेश चंद्र यांनी म्हटलंय। महाराणी ताराराणींबाबतच्या पद्मसागरांच्या वक्तव्यानंतर जैन मुनी निलेश चंद्र यांची आलेली ही प्रतिक्रिया। छत्रपती शिवरायांबाबत चुकीचं बोलणाऱ्यांना उत्तर द्यायला हवं। जैन आणि मराठी असा वाद नाही असं निलेश चंद्र म्हणालेत। महाराणी ताराराणी या जैन होत्या असं वादग्रस्त वक्तव्य जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केलं होतं। बघा, हा नय पद्मसागरनी यांनीच वाद काढलेला आहे। हा मुर्गीच्या चक्करमध्ये पुरा जैन समाजाला भ्रमित केलेला आहे। मराठी आणि मराठीचा वाद ह्याच मुनीने काढलेला आहे। त्यांचा पुरा सपोर्ट त्यांना मंगल प्रभात लोढा करत आहेत आणि अशी विधानं जे करत असेल हे चुकीचं विधान आहे। म्हणजे पुन्हा तुम्ही मराठी आणि मारवाडीचा वाद करताय। मी सर्व लोकांना, महाराष्ट्राच्या जनताला सांगतो की नय पद्मसागरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला हवं।